असतील, मनीष मंगाळे असतील, यावेळेस मात्र त्यांनी आपल्या जावयाच्या बाजूने भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सत्य आहे, त्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनाही हे पटलेलं आहे की हे सगळं ट्रॅप केलेलं आहे, मुद्दामून केलेलं हे षडयंत्र आहे, हे सर्व महाराष्ट्रालाच पटलेलं आहे. त्यामुळे आता याच्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. नव्या महापालिका निवडणुका येतात तर नव्या प्रांजल खेवलकर आहे आपले जावई, त्यांना रेव पार्टी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे. पुढची काय भूमिका असणार आहे सगळे आपली, कारण अद्याप त्यांचा जामीन होऊ शकलेला नाही. नाही, जामिनासाठी अर्जच केलेला नाही, त्यामुळे जामीन होऊ शकलेला नाही हा प्रश्नच येत नाही. मुळामध्ये सर्व प्रकरण सगळं महाराष्ट्र पाहत आहे की रेव पार्टी नव्हती वगैरे वगैरे सगळं कोर्टामध्ये आलेलं आहे आणि हे सगळं न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत मला अधिक भाष्य करणं आत्ताच सोयीचं नाही आहे. बरोबर भाऊ, यामध्ये ID मोठा घोटाळा झाल्याचं सांगितलं जातं आहे, तुम्ही त्याचा पाठपुरावा करतायत. नक्की हा प्रकार काय आहे, किती शाळांच्या बाबत आहे, किती कोटींचा हा घोटाळा? जळगाव जिल्ह्यामध्ये 36 शाळा अशा आहेत की त्या बोगस शालार्थ ID प्रकरणामध्ये अडकलेल्या आहे. मोजक्याच शाळांची आता चौकशी शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे, या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणजे यामध्ये हा फार मोठा कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आहे. मी 2च शाळांची तपासणी या ठिकाणी केली आणि माहिती घेतली. या संदर्भात आमच्या मतदारसंघामधली एक अंतुर्लीची शाळा आहे आणि कुऱ्याची शाळा आहे. या कोऱ्याच्या शाळेमध्ये 18 शिक्षक त्यांनी भरलेले आहे, अंतुर्लीला 31 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरलेले आहे. आता प्रश्न असा आहे की ह्यांना शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं होतं, त्यांचे पगार बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये नीट माहिती या ठिकाणी शिक्षण विभागाने न मांडल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये पगार सुरू केले गेले. पगार सुरू केले तर त्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या सर्व शिक्षकांनी पगार तर घेतलेच, परंतु 2012पासून आत्तापर्यंतचे ॲरियर्स मागायला सुरुवात केली आणि एकेका शिक्षकाचे ॲरियर्स जवळपास 2 कोटी रुपयाचे आहे. आता 31 शिक्षक एका शाळेत आहे तर त्या ठिकाणी 62 कोटी रुपयाचे ॲरियर्स द्यावे लागतील, परत पगार वेगळे. इकडच्या शाळेमध्ये कुऱ्याच्या शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी वगैरे मिळून 18 शिक्षक आहे, म्हणजे 18 दुनी 36 कोटी यांना द्यावे लागतील. म्हणजे असं तर सर्व शाळांमध्ये त्यांनी मागणी सुरू केल्यामुळे जवळपास ही सर्व रक्कम जी आहे ते 500-600 कोटी रुपयाची एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये होते आहे. परंतु सरकारने ज्या ठिकाणी नागपूरला SIT स्थापन केली त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी कारवाई सुरू केली. जळगाव जिल्ह्यामधली आणि उत्तर महाराष्ट्रामधली कारवाई ही संथ गतीने सुरू आहे. या ठिकाणी तातडीनं ह्यांना रोख नाही लावला तर शासनाचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं. परंतु सरकारी अधिकारी आणि शाळेतले शिक्षक वगैरे संस्थाचालक यांनी संगनमताने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या माध्यमातून शासनाच्या कोट्यवधी रुपयाची हानी होईल. म्हणून मी शिक्षणाधिकारी, नंतर सेक्रेटरी शिक्षण विभाग, नंतर मंत्री शिक्षण विभाग, नंतर डायरेक्टर शिक्षण विभाग, डेप्युटी डायरेक्टर शिक्षण विभाग यांना सर्वांना मी पत्रव्यवहार करून या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की असं होऊ देणार नाही, पण तो अद्यापर्यंत कुठलीही कारवाई त्याच्या संदर्भामध्ये सुरू नाही. भाऊ, काय सांगाल, काही शेतकऱ्यांनी आपल्यावरती आरोप केलेले आहेत की आपण त्यांना फसवणूक केली, साखर कारखाना टाकण्यात येईल आणि त्यांच्या जमिनी कमी किमतीत घेतल्याचा आरोप त्यांनी तुमच्यावरती केलेला आहे. मुळामध्ये ही जी जमीन आहे ही 23 वर्षापूर्वी खाजगी रीतीने बाजार भरावभावाने त्या कालखंडात जो बाजारभाव होता त्याप्रमाणे खरेदी केलेली आहे. ही काही कारखान्याच्या नावावर नाही आहे, ती व्यक्तिगत खरेदी केलेली आहे. आणि यामध्ये 23 वर्षानंतर 2 शेतकरी या ठिकाणी पुढे येतात आणि माझ्यावर आरोप करतात. म्हणजे हा जो बनाव आहे त्यांनी का त्या कालखंडामध्ये खरेदी केली, रजिस्टरकडे आले, कुठला साखर कारखाना, कुठलं त्या कालखंडामध्ये साखर कारखाना विषय नव्हता. त्या ठिकाणी एक वायनरी म्हणजे काहीतरी काढण्याचा विचार त्या संदर्भामध्ये होता, पण साखर कारखानाच काढायचा असता तर ती जमीन साखर कारखान्याच्या नावे लागली असती. ती खाजगी जमीन आहे, खाजगी वाटाघाट येत आहे, त्यांनी त्या ठिकाणी येऊन खरेदी करून दिलेली आहे. त्यामुळे बळकवण्याचा आणि हडकवण्याचा प्रश्नच नाही. आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं कुठलंही ऑब्जेक्शन नसताना 23 वर्षानंतर हे शेतकरी अचानक कसे काय उगवले? त्यांनी